यज्ञ असतो. या जगताचं अज्ञान जावं. या जगतामध्ये असणार काळी कुट्ट कृत्य जगतामध्ये घडतायत. यातून मानवी जीवाची सुटका व्हावी, बुडणाऱ्या जीवाला ज्ञान साधनेचा आधार मिळावा आणि या समाजामध्ये आमूलाग्र बदल व्हावा, त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं सप्ताह असतो. आणि म्हणून संतांना उपदेश करताना कोणाची गरज पडली नाही परवानगीची. माझे तुकोबराय सांगतात, अरे याच्यासाठीच आम्हाला यावं लागलं. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येते उपकारासाठी, येते उपकारासाठी. अलगर जा वैकुंठी, अलगर जा वैकुंठी, येते उपकारासाठी, येते उपकारासाठी. आले घर जावं कुठे, आले घर जावं कुठे, येते उपकारासाठी, येते उपकारासाठी. अरे त्याच्यासाठी आले. आणि म्हणून इथं कोणी कास्ट सर्टिफिकेट मागत नाही, एज्युकेशन सर्टिफिकेट मागत नाही. इथं कोण्या जातीचा विचारलं जात नाही, कोण्या पंथाचा विचारलं जात नाही, कोण्या वर्णाचा विचारलं जात नाही. इथं काय शिक्षणाचा हे विचारलं जात नाही. मांडीला मांडी लावून बसण्याचा धर्ममेंडप, जगाच्या पाठीवर सर्व धर्म समभाव जपणारा मंडप बाश एवढाच राहिलाय. यारे यारे लहान थोर यादी भल देणारे नलगे जेता गमना दे. ओ यारे यारे लहान थोर व्याधी भरतणारी नर, करावा विचार न लगे चिंता. सगळ्यांनी यायचंय लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार नलगे चिंता. सगळ्यांनी यावं. गोड असं आयोजन केलं, नियोजन केलं. उजेड एवढा एवढा सुंदर प्रकाशमान केले, दौदिप्यमान. सगळेजण या आणि उजेडात बसा. रात्री 2-3 हजार समाज होता पाहुणं. फार विनवणी केली महिला मंडळाला उजेडात बसा, पण 10-15 महिलांनी नाही ऐकलं. बराच वेळ मी विनवलं, उजेडात या, उजेडात या. बसताना सुद्धा ते गोल आळ करून बसले होते पतेवाल्यावाने. ते म्हणल्या घरच्याच नाही ऐकत, तुझं ऐकतोय आम्ही. नाही ऐकलं त्यांनी. कीर्तन झाल्यावर मला कळालं त्यांनी गुणीभर शेंगा फोडा आणल्या होत्या. 2.5 पाहिल्या शेंगदाणे घेऊन गेल्या. कीर्तनातलं काय नेलं काय माहिती. विठ्ठल विठ्ठल या. हे रोज रोज नाही, एकदाच असतंय. एकदा हा मंडप टाकला, 8 दिवसाचा सप्ताह झाला, तर 8 दिवसात प्रत्येक माणूस आपापली जागा गाठून बसत. त्या जागेवर दुसऱ्याला बसून देत नाही. इतकं प्रेमानं आनंदानं ऐकतो. आणि प्रेमानं आनंदानं ऐकणाऱ्याला विचारा, काला झाल्यावर मंडप सोडताना काय अवस्था होती. ते प्रेम असतो. ज्या दिवशी मंडप सुटल ना, त्या दिवशी आठवण येते, देवा पडिलो दुरदेसी मज आठवे मानसी, दिनते सिरजनी झाली वो. नको नको हा वियोग, कष्ट होता ती जीवा शिवा जीवासी. अरे दुःख होत रे. आणि म्हणून सगळ्यांनी यावं लागतं. म्हणून सगळ्यांना बोलवलं. नुसतं IPL बघत घरी नाही बसायचं. हो, हा वर्षातून एकदा सोहळा असतो. इथं आल्यानंतर जगाला ज्ञान मिळतं. अरे तुम्ही वागायचं कसं, तुम्ही जगायचं कसं. फार कठीण परिस्थिती. अरे वैचारिक दृष्टीनं आज महाराष्ट्राची फार दुर्दानी चालली. आज बॅक फुटलाय महाराष्ट्र. आज वैचारिक पातळीवरती तुमचं आमचं काय खरं नाही राहिलं दादांनो. या बुडणाऱ्या जगाला खऱ्या अर्थानं संतांच्या उपदेशाची गरज आहे. खऱ्या अर्थानं पवित्र अशा गाथेची गरज आहे. काय काय लोक तू नुसती पंक्तीला जेवते, तू डायरेक्ट घर गाठीत.
आणि तेव्हापासून मला तर वाटतं ना, हे 7ला चालू करा तुम्ही कीर्तन. 7 ते 9 कीर्तन, मग पोटाची भूक अशी वाढते ना, सगळी माणसं थांबतेत. येऊन दे की 7:30ला काही लोक ज्याला दारा काढायच्यात ते 7ला चालू करा. 7ला का चालू करायचं मी तुम्हाला सांगतो, तर लहान लेकरांना ऐकायला मिळावं. अरे त्यांना खरी गरज आहे रे. आज आज ती लोकर 9च्या कीर्तनाला झोपी जाते ती बारकाली पोरं, आणि त्यांना आज खऱ्या अर्थानं उपदेशाची गरज आहे. काही माणसं सरळ जेवत अशी गरज गाठीत येत, काहींना लय नुसतं खाण्याचा नाद, लय खाण्याचा नाद. लग्नात गेली तर ती पहिली पंगत सोडत नाही, तर असं लेट एक लगीन लागलं, लग्नाच्या आधी नाश्ता नाही काहीच नाही. आणि ते आमच्या गावातला गडीजी तोडावला माणसांनी पळताना, बिनशुद्धच पडलं, बेशुद्धच पडलं ते. तरी माणसं अशीच पंक्तीला पळाली. आता गावातले आम्ही दोघच त्या लग्नाला गेलेलो, तर माझ्या ओळखीचं मी गाडी बाहेर काढली आणि त्याला ते लगेच दवाखान्यात हलवलं. काय केलं ती सुधीवर ये ना. मी तर पार बेदारलो. घरी फोन करायची वेळ, म्हणलं डॉक्टर जगन का हो? अहो म्हणले जगन. 2-4 इंजेक्शन दिलं आणि त्याला आणलं जाग्यावर आणलं. असं पहिलाच शब्द तो बोलला, महाराज आहे काय? हा म्हणलं मीच आलोय तुला घेऊन. पहिली पंगत झाली कर महाराज? अरे इथं तू मेला असता. अरे तुला पंक्तीच पडलंय तरी अजून विठ्ठल अरे रोज उठून या खावयाची चिंता, रोज तुमच्या आमच्या पाठीमागे चिंता आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कोण सुखी हो? कोणी सुखी नाही. राजा दुखिया प्रजा दुखी, राजाच दुखी. इथं राजाच दुखी. आता कोणत्या पक्षात जाऊ मी? अरे सत्तेसाठी पक्ष, स्वार्थासाठी साक्ष बदलणारे राजे काय तुमचं आमचं हित साधणार आहेत रे. हित साधावं माझ्या संतांनी, हित साधावं माझ्या तुकोबऱ्याने. अरे ज्यांनी जीवन झिजवलं रे, आणि म्हणून झिजणारी माणसं होती, म्हणून तुमच्यासाठी एवढा उपदेश केला. काय मिळवलं? जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, गंगेहून निर्मळ तुकाराम. काय मिळवलं? अरे 2 कोटीचा बंगला आहे आमचा गाथेच्या जीवावर. 10 गुंठाचं कंपाऊंड आहे गाथेच्या जीवावर. 50-50 हजाराचा एक दरवाजा आहे. 35-35 हजाराची एक खिडकी. अरे तुकोबऱ्याच्या दाराला, घराला दार नाही मिळालं रे, आणि ते तुकोबऱ्याच्या जीवावर आम्हाला मिळालं. 10 गुंठाचं कंपाऊंड आहे. तुकोबऱ्याच्या घराला दार राखी नव्हती, पण त्या कंपाऊंड सुरूवर सुद्धा आम्ही एका बाजूला लिहिलं कुत्र्यापासून सावध राहा, एका बाजूला लिहिलं येते पिको फॉल करून मिळेल. म्हणजे अजून पोटाला आम्ही काय काय करतोय त्याचा मेळच लागा ना विठ्ठल. अरे चुलीवर हरळी, केळीवर नारळी, घर चंद्रमौळी तुकोबाचे. आम्ही सदैव सुडके, जवळ येता चोर धाके, जाऊ कुळ देगे, पुत्र घर राखीते. आम्ही सदैव सुडके, जवळ येता चोर धाके, जाऊ कुळ भिके. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखीती. संतांची घर कुत्र्यांनी राखली, आणि आपण कंपाऊंडवर कुत्र बांधलो. बाहेरच्या दारात डेरा होता, तर त्याच्यावर थाळी नव्हती झाकायला, त्याच्यावर नारळाचं टोकं ठेवलं होतं. आमच्या घरातला 1.5 लाखाचा फ्रीज गाथेच्या जीवावर आहे. काही नाही मिळवलं, काही मिळवलं नाही. पण जे काही मिळवलं ते चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पुसणार कोणीच नाही. विठ्ठल उपदेश करण्याचा अधिकार संतांना नाही, उपदेश करण्याचा अधिकार तुकोबरे नाही. आणि म्हणून तुम्हा जड जीवाला उपदेश केला. बाबा बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळ. अरे त्याच्यासाठी तुमचा कळवळ आहे रे.
हे जग बुडतंय, कोणाचा कोणाला कळवळा नसतो दादा नो. कळवळा करावं माझ्या तुकोबऱ्यानी, या जगतासाठी झिजले हो. चंदनाचे हात पाये ही चंदन परिसाना ही नको नेंगी. हे संत झिजले म्हणून उपदेश करण्याचा अधिकार त्यांचा आहे. आणि म्हणून तुकोबऱ्याने सांगितलं, या जीवनामध्ये हित जर साधायचं असेल, या जीवनामध्ये परमार्थ पूर्णत्वाला लावायचं असेल, या जीवनामध्ये भगवत प्राप्ती जर करायची असेल तर सोपा सुलभ उपाय सांगितला. सोपं सांगितलं, अवघडातले शिरले नाहीत. काय काय कीर्तनकार इतकं अवघड सांगत 3 दिवसांनी कळतं. काय कळून उपयोग आहे हो? नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती, भाव, मी भक्त तू देवाईसे करी दावी रूपा मज गोपिका जमन दावी रूपा मज गोपिका जमन दावे रूप मद गोपिका रमणा. दावे रूप मद गोपिका रमणा. देव दे चरणा मारी मात देव दे चरणा मारी मात दावी रूप मद गोपिका रमण दावी रूप मद गोपिका रमण. देव दे चरणावर माता. देव दे चरणावर माता. दावे रूप मद गोपिका रमणा. दावे रूप मद गोपिका रमणा. गोपिका रमणा. गोपिका रमणा. तेव्हा ते रूप दाखव. ते रूप पाहिलं माझ्या तुकोबऱ्याने. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा रूपली. ते रूप पाहिलं हो, जे तुम्हा आम्हाला दाखवायचंय माझ्या तुकोबऱ्यांना, ते पहा. योगिया दुर्लभ तुम्ही देखील सहजने पाहता पाहता मनानं पुरे धनी देखिला देखिला माय देवाचा देव फिटला संदेह निमाले तुझे पण. अरे जो योग्यांना नाही मिळालं ते भक्ताला मिळवून दिलं. योग्याचे ध्याने धाताना थोडसी तो आम्हापासी मागे पुढे. म्हणून तो पहा, तो पहा. गावातल्या भैरवनाथाकडेच पाहायचं, गावातल्या विठ्ठलाकडेच पाहायचं, गावातल्या नरसिंह महाराजाकडेच पाहायचं, गावातल्या गणपती बाप्पाकडेच पाहायचं. उगाच चारीत आमची तिकीट काढायची मनाची, गावातल्याच भैरवाला पाणी नाही. अरे तेच चाललंय आता लय. गावातल्याला किंमत नाही. गावातल्या दैवता इतकं मोठं दैवत जगाच्या पाठीवर दुसरं कोणतंच नाही रे. 1.25 महिन्याचा होता त्यावेळेस मायनं याच भैरवनाथाच्या चरणावर तुझं डोकं टेकवलं ना रे. झुन झुन रुन झुन पायी वाजतात दिवाळे दावी ती पाऊले दयानिधी. ती पावलेत रे. मातृभूमीच्या दैवताला कधी विसरायचं नाही, मातीला कधी विसरायचं नाही, आणि मातीला कधी विसरायचं नाही. माझे संत नाहीत मातीला विसरले. अरे लेपाटी शिवली सर्व याचला लोकांच्या बांधाला गेले, वाटत तिटं केलं. आणि कमवलेली माती आज लेकरांनी इंदापूर रोडची 2.5 फूट पोल लावून काय काढली. मातीची किंमत जाणा ती माझ्या संतांनी जाणली. ही काळी आई धन धान्य देई जोडती मनासी नाती. अमुची माती अमुची मानस. मातीनं माणसासाठी जीवन झिजवलं ते संतांनी. उपदेश करण्याचा अधिकार माझ्या संत मायबापांना आहे. आणि म्हणून सांगणारे फार झाले. आता काय दिवसांनी तर असं होईल, सांगणारे लोकांना घेऊन यावं लागतील ऐकणाऱ्यांना. हे बाबा माझं ऐकायचा गाड्या तुम्ही. इतकी लोक झाली सांगणारी. सांगणाऱ्याला गणितच नाही राहिलं. मी जरी महाराज तुम्हाला 15 मिनिटापूर्वी म्हणलं असतो ना, मला काही येणं व्हायचं नाही कीर्तनाला, मला ह्याच्यावर ठोसार तारीख गावली. 100 कीर्तनकार इथं माझ्या जागेवर आले असते. सांगणाऱ्यांचा लय उकीर निघलाय. सांगणारी लय झाली, ऐकणार कुणी राहिलं नाही. साऱ्या घराघरात कारभारी, वय म्हणायलाच माणूस राहिलं नाही. सगळं बिघडलं, सगळं बिघडलं. दादांनो, सांगणाऱ्यापेक्षा ऐकण्याचा अधिकार फार मोठा आहे हो. अरे ऐकणारी होती म्हणून सांगणार आहे तो, नाही तर आम्ही कोणाला सांगितलं असतो.
पुढच्या काळामध्ये सांगणाऱ्याला ऐकणारी माणसं मिळणार नाही तो, ही शोकांतिका आहे. सांगणारे फार झाले, पण सांगणार हिताच सांगतील का नाही नाही सांगता येत. ते त्यांच्या पण स्वार्थाचं सांगतील. रे माझ्या संतांनी हिताचं सांगितलं, या जगाच्या पाठीवर निष्कलंक जीवन जगले रे. अरे डोईवरती बहार व्हायला 2-2 दिवस चुली पेटल्या नाहीत, पण हिताचं सांगितलं, सत्य सांगितलं. माझ्या सत्यवादाचे तप देवा, हे माझ्या सत्यवादाचं तप आहे, आणि म्हणून माझं काही झालं जीवनात तरी चालन. सांडून या सर्व लौकिकाची लाज, आळवावा यदुराज सर्व भावे. पाहोनी या झाडा वरबाडोनी पाला, खावोनी विठ्ठल मावे. झाडाचा पाला वरबाडून खाल्ला रे, पण कधी वेगळं सांगितलं नाही, हिताच सांगितलं. आज बी झाडाचा पाला वरबाडून खाते, तर खात नाही ते पिळून वडीत येत. खाणार कोण राहिला आता झाडाचा पाला? झाडाचा पाला संतांनी खाल्ला, आणि तुम्हा आम्हाला उपदेश केला म्हणून सांगणारे फार आहेत. सांगण्याची सुरुवात घरातूनच होती. एक जणच लग्न झालं, ते सासरवाडीला चाललं होतं. आता त्या काळी वाहनं नव्हती, आणि वाहनं नव्हती त्या काळात. ती 16व्याची पूजा झाली, नवरी तिकडे गेली बापाच्या तिकडं, आणि तिला आणायला नवरदेव गेला. आता आईनं सांगितलं, बाबा पहिल्यांदा चाललाय असं लवून जा, लय ताटपाण्यानं जाऊ नको, लवून जा म्हणल्यानंतर आता लवून जा त्यानं ऐकावं का नाही, असं वा व्यवस्थित जायचं. ती लवत लवत गेलं असं उसनी बाजरीने ज्वारीने. ती रात्रीच एक जणाची डाळिंब नेल ती तोडून एका चोरट्यांनी 4-2, आणि ती मागावरच होती. असं लवत लवत चाललं होतं डाळिंबाच्या बांधाने. जे धरलं जे मालकान जोडलं त्यांना वाटलं रातचा चोर हो, म्हणजे लवत का चालला होता? अहो म्हणलं घर नाहीनं सांगितलं होतं लवत लवत जा असं. अरे लवत लवत नाही जायचं र, ताट मानेन जायचं असतंय. लवत काय जातो र, इतकं पाखरू म्हणले बागाव बसलंय, हा हो करीत जा केला का? मग आता चाललाय तू बांधाने तो हा हो असं करीत करीत चाललंय. एक जणांनी मोहर वागर टाकली होती, नुकताच ससा गुतणार तेवढ्यात हा हो त्यानं बी हाणला. म्हणले हा हो करीत का चालला? ते म्हणला मागं सांगितलं होतं, मला उपदेश केला तर एक जणांनी, हा हो करीत जा. अरे येड्या, हा हो नाही करायचं. एक गुतलं दुसरं कसं गुताना, एक गुतलं दुसरं कसं गुताना करीत जा. झालं तिथनं मोर तीच सुरू. एक गुतलं दुसरं कसं गुताना. एक जणाची गाडीचं चाक गाळात गुतलं होतं, तिथं जाऊन ते हे म्हणलं. त्यांनी एक हासूर टाकला, म्हणला येडाय काय तू, माझं गुतलंय तू दुसरं गुत. अहो असं रातभर चलन हो. म्हणून उपदेश हे जगत करतं, ते सत्यत्वाचंच असलं असं काही नाही हो. ज्याचा त्याचा ज्याच्या त्याच्या हिताचा उपदेश असतो. उपदेश हिताचा करतात ते संत असतात, ते मायबाप असतात, ते गुरुजन असतात. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. हे गुरुजी ताकदीनं सांगतात, तुम्हा मला मायबाप सांगतात. उपदेश खरा शिकवतात. आईबाप सांगतात उपदेश चांगला, गुरुजन सांगतात उपदेश चांगला, संत सांगतात उपदेश चांगला. आणि शासन काय? खाना खाया होतो जंगली रमी पे आजाओ ना महाराज. जंगली रमी खेळायला हे शासन शिकवतं. बर्बाद केली रे तुमची आमची पिढी एवढ्या 10-12 वर्षामध्ये. खाना खाया होतं जंगली रमी पे आओ और करोडो जीत लो ना, अपनी टीम बना लो. ज्याला सरकारने भारतरत्न अर्जुन पुरस्कारासारखे पुरस्कार दिले, ती लोक लाचार झाली आणि लोटो खेळायला आणि ऑनलाईन रमी खेळायला, आणि आपली टीम बनवलो और करोडो जितलो म्हणायला. ते उपदेश, अरे वाईटाकडे तुमचा आमचा समाज जाईल कसं हे प्रत्येक जण पाहतो. हित आहे फक्त तुमचं संतांना, आणि म्हणून सांगण्याचे अधिकारी संत आहेत. आता सांगतो सांगतो सांगतो, काय सांगतो? सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, 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 नाही त्याने गेला जन्म वाया, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही त्याने गेला जन्म वाया,
करिता बरोबरी दुरावाची दोरे करिता बरोबरी दुरावाची दोरे सांगतो तुम्हाचे बदर विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तुम्हाचे बदर विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावाची दोरे करिता बरोबरी दुरावाची दोरे सांगतो तुम्हाचे बदर विठ्ठला नाही तरी गेला जन्म सांगतो तुम्हाचे बदारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया टाळ्या वाजवत जा जरा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल. कोणाचं भजन करायला सांगितलं तर तो विठ्ठलाच. तो फक्त देव नाही हो, तो फक्त देव नाही, तो हा देवाचाही देव. बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव. ओ दोया देवाचाही देव बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव. तो फक्त देव नाही, तो हा देवाचाही देव. बळीया माझा पंढरीराव. तो देवाचा देव आहे हो. त्याला मी अखंड पाहिलं देवा, अखंड पाहिलं. असो नसो भावालो तुझी अठाया, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. फक्त देवा माझ्यावर लक्ष दे रे. फक्त पहा, त्याची साधना केली, त्याची भक्ती केली, सांगितलं उपदेश करून, बाबा देवाचं भजन करा, देवाचं चिंतन करा. भजनानं अनेक तरले. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. ते देवाचं नाव आहे. कपी कुळाचा सुद्धा उद्धार केला, माझ्या हनुमंतरायाचा उद्धार केला. अरे प्रभू रामचंद्र शेवटपर्यंत सांगितलं त्यांनी, एकैकस्य उपकाराय प्राणांदास्य मिती कपे. अरे नाही, संतांच्या उपकारामधून उतराई व्हायचो का? जेने सीता शोध केले, रामे सीता भेटविली. आईचा मारुती उपकारी, तुका लोळे चरणामरे, तुका लोळे चरण. संतांचे असणारे उपकार आहेत. देव सुद्धा उतर होऊ शकत नाही. अहो सामान्य ज्याची साधना तुम्ही करताय ना, तो देव सामान्य नाही. तो प्रभू रामचंद्र आहे, तो भगवंत आहे. तो अगोदर आमच्या हृदयात आहे, म्हणून मंदिरावरती जास्त आम्ही विश्वास ठेवला नाही, आमच्या हृदयावर आम्ही विश्वास ठेवला. का? मंदिरावरती विश्वास जर ठेवला तर ज्याचा अधिकार आहे तेवढाच एकटा महापूजा करेल, आम्हाला कधी अधिकार आहे? म्हणून आम्ही हृदयातल्या देवाला कधी सोडलं नाही. देवा रकार उच्चार मात्रेनं धीर निर्याती पातकम पुनःप्रवेशी भावेची मकारस्तु कपाटवत. तो राम आमच्या हृदयात आहे, आम्ही त्याला हृदयात अगोदर कोणला, त्याची साधना केली.
त्यात विठ्ठल कोणला. अरे उद्या राजा व्हायचं होतं. आदल्या दिवशी सावतरायनं सांगितलं, रामा तुला नाही राज्यपद. म्हणलं आई जशी तुझी इच्छा असेल ग. माझ्या भरताला राज्यगादी द्यायची. मग म्हणलं आई मी काय करू. म्हणले तू वनवासात जा. कौशल्यानं जन्माला घातलं. पण रामायणाची खरी अधिकारी असेल तर काही रामा पुढच्या काळामध्ये एकही आई लेकीचं नाव काही ठेवायची नाही. सगळं पाप मी माझ्या अंगावर घेते पण तुझा उद्धार आहे. त्रैलोक्याची जननी काही खरी. रामाला वनवासात लावलं नसतं तर ऋषीमुनींची भेट झाली नसती. राम वनवासात गेला नसता साधू संतांची भेट झाली नसती. राम वनवासात गेला नसता शबरीची भेट झाली नसती. अहो तुम्ही आम्ही सगळे वरून नटणारे घरे. पुतना कृष्णाला माराय वरून नटायले. वरून नटलीन मग मारायला गेली. या ब्रो प्लकिंग ब्लिचिंग फेस वॉशिंग खेकडा बाजीगर सगळं लाव गेली. गेलीन मरून आली. पण जी आतून नटली ती शबरी 2500 वर्ष देवाची वाट पाहत होती. दात सुद्धा घासलं नाही. अरे जिनं आतून नटली तिच्याकडे देवाला जावं लागलं आणि जी वरून नटली तिला देवाकडे जावं लागलं. विठ्ठल 14 वर्ष राम वनात गेला. ज्या दिवशी अयोध्येला कळलं म्हणजे नाही अयोध्या म्हणजे युद्ध. जिथं सत्तेसाठी युद्ध होत नाही, सत्तेसाठी लाचारी होत नाही, सत्तेसाठी भांडणं होत नाहीत, सत्तेसाठी शिव्यागाळी होत नाही, ती अयोध्या. जिथून राम निघून गेला 14 वर्ष पुन्हा माघारी नाही आला. 14 वर्ष वाट पाहिली. त्या 14 वर्षात बऱ्याचशा लेकी नांदायला गेल्या आणि बऱ्याचशा सुना अयोध्येत नांदायला आल्या. पण दादानं एक आयुष्यातलं सार असणारं वाक्य सांगून जातो. 14 वर्षामध्ये एकाही घरचा पाळणा हल्ला नाही. एकाच्याही घरी लेकरू रडलं नाही. ज्या नगरीत राम नाही त्या नगरीत काम नाही. आता रामाचा वापर कामासाठी करणारे माणसं आज येतं पण त्या नगरीत काम नाही. का त्या नगरीत राम नाही. 14 वर्षांनी ज्यावेळेस राम येईल त्यावेळेस मी लेकरू जन्माला घालन. प्रत्येक आईची असणारी शपथ आहे, प्रत्येक आईचं असणारं वचन आहे. अरे 14 वर्ष प्रत्येकाच्या घरची लेक थांबली आणि सून थांबली पण लेकरू जन्माला घातलं नाही. 14 वर्ष काय इथं 14 महिने थांबायची पंचायत. सटवायला नवस कर, गोडी व्हायला नवस कर. कोणाला घोडा चांदीचा वाघ, कोणाला पुरणपोळीचं जेवण, कोणतं गुजरातवरनं पोटावनं हात फिरून आलं. कोण थांबत आहे. आमच्या इकडे तर एक गडी दिंडीतच येताना पाळणा घेऊन आला पंढरपुरातनं. मी म्हणलं अरे तिथं भिगवणच पाळणा दिला असता कुणी तुला करून. नाही म्हणले महाराज पंढरपुरातलाच पाळणा चांगलाय दरवर्षी हालतो. म्हणलं बरं आहे विठ्ठल अरे सांगणाऱ्याची किंमत आहे. सांगितलं माझ्या संतांनी सांगतो तुमसी भजा रे विठ्ठला. त्या देवाचं चिंतन करा रे, भगवंताचं नामस्मरण करा. अरे तेच नामस्मरण केलं अशा गोड गुणीजन गायकांनी, गोड पेटी मास्तरांनी पकवाजन रे. म्हणून काकड्यापासून सप्त्याची सुरुवात होते. अरे काकडा फार गोड. अरे काकड्याचा एक अभंग ऐकला तर आमच्यासारख्याचे 1000 कीर्तन नाही ऐकली तरी चालतेत. इतका काकडा गोड म्हणणारी ही लोक इथं. म्हणून काकडा आहे का, हरिपाठ आहे का, नाट आहे का, बाळछंद आहे का, बाळक्रीडा आहे का, आंधळा आहे का, मुका आहे का, बहिरा आहे का, जोगी आहे का. अरे माझ्या भवानी मातेचा शकुन सुद्धा काकड्यात सांगितला. म्हणून प्रत्येक देवाची जननी असणारी आई माता भवानी तिचं कधी आवेर कोणीच कीर्तन करायचं नाही. ते ताटावालीन, परडीवालीन, माळावालीन कधी नावं ठेवायचं नाहीत बरं का. माझ्या भैरवनाथाची जननी माझी तुळजाभवानी आई, माझ्या विठ्ठल परमात्म्याची जननी माझी अमाय माता आहे. अरे तिचा उद्धार करायचा असतो. माझ्या नाथांनी काकड्याच्या अभंगामध्ये सांगितलं. अरे निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. शकुन सांगा भैया आली यमाई माझे नाव. शकुन सांगा भैया आली यमाई माझे नाव. हो शकुन सांगा वया आली अमाई माझं नाव. शकुन सांगा वया आली अमाई माझं. शकुन सांगा भैया आली यमाई माझे नाव. शकुन सांगा भैया आली यमाई माझे नाव. हो शकुन सांगा वया आली अमाई माझं नाव. शकुन सांगा वया आली अमाई माझं नाव.
जरी नाही काल पुढे दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल पुढे दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल पुढे दुसरा येईल हे जरी नाही काल जरी नाही काल पुढे दुसरा येईल हे जरी नाही काल सरती शेवटी बा काळ बांधून नेईल सरती शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा एका जनार्दनी आमच्या काय बाजा येईल 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 पिंगळा 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 महाद्वारे बलबलित देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे बलबलित देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे बलबलित देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे बलबलित देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारे लागता जगदेव राका काही भाव लागता जगदेव राका काही भाव अवघा क्षेत्रपाळ उजावा सकळ अवघा क्षेत्रपाळ उजावा सकळ जगजगी जगजोगी जाग जाग बोलती जगजगी जगजोगी जाग जाग बोलती ओ जगदोगी जगदोगी जाग जाग बोलते जगदोगी जगदोगी जाग जाग बोलते जाग जाग बोलते जाग जाग बोलते वा हा क्षेत्रपाळ आहे भैरवनाथ म्हणजे क्षेत्रपाळ अवघा क्षेत्रपाळ पुजावा सकळ भवत दिवसा फेरा आला या नगरा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जाग व्हा दादानो अज्ञानाचं पडळ बाजूला सारा सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया अरे जन्म वायाला घालू नका रे अनमोल असा हा जन्म आहे कळावं तुम्हाला कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची बघून घे सावळी मूर्ती आता त्या पहा नाही तरी गेला जन्म वाया म्हणून संसारामध्ये बरोबरी करणारे तुकोबराय म्हणतात कुठंतरी हरले हरायचं नाही जिंकावा संसार तेने नावे तरी शूर शिरत्वाचं लक्षण माझ्या तुकोबरायांकडे शूर व्हा बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार ज्यानं लाथाळला त्याला शूर म्हणतात तुकोबराय या परमार्थातले शूर आहेत आणि म्हणून तुकोबराय सांगतात किती बरोबरी करा कोणाचाच पूर्ण झाला नाही अभंगाच्या दुसऱ्या चरणात करिता बरोबर दुरावसी तोरे करिता बरोबर दुरावसी तोरे करिता बरोबर दुरावसी तोरे करिता बरोबर दुरावसी तोरे हो करिता बरोबर दुरावसी तोरे करिता बरोबर दुरावसी तोरे करिता बरोबर दुरावसी तोरे करिता बरोबर दुरावसी तोरे वाची पुरी वा
सुखाची पुरी वावसी करिता बरोबरी. किती बरोबरी करा, कोणाचा संसार आजपर्यंत पूर्ण झाला नाही ना कोणाचा पूर्णत्वाला गेला. अरे कळस झाला की मंदिर पूर्ण होत. संसाराला कुठं कळस आहे? संसाराला नाही कळस. इंदापूरला जागा घेतली, व्याळीत 2 बंगलं बांधलं, पुढं निमगाव चौकात 5-6 गाळं घेतलं, 15-15 मजली बांधलं, तरी एवढाला गज ठेवल्यात मोहरच्या मजल्यासाठी. अरे आशा संपत्ती का? सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती अद्य नाही केला. हिंडत दिशा क्षीण पावन माया वेष्टीला जिम माझे स्वहित नेनते कोण स्वहित पाहणार रे? कोण नाही तुझं स्वहित पाहणार. कमीत कमी सप्त्यापुरतं तरी ये, कमीत कमी कीर्तनापुरतं तरी ये. अरे कीर्तनाला गेल ज्याच्या घरी नियोजन, अहो किती संसारासाठी बरोबरी करावं. अहो सगळे दारात गुरं ढोरं ठीक आहे, कोंबड्याचं मोठमोठालं खोरावडं दारात. आणि ज्याच्या घरी त्याच्या घरीच आमचं नियोजन केलेलं. आणि पहाटे त्यांच्याच भांडणाने आमची झोप उडाली. एवढं काकड्यावाल्यांच्या काकड्याच्या आवाजाने नाही जागा आली. आणि दोघा नवरा बायकोच्या भांडणानं तांबडी कशाला सोडून दिली? तिला चांड होत. अरे तांबडीला चांड होत आणि ती दिली नवऱ्याने सोडून चुकून बा. आणि जेच भांडली बिचारी, काय केल्या ग बसाना. आमचा जोडीदारानं आम्ही म्हणलं आता उठाकडे, आता नाही तर थांबून उपयोग. बादली आम्ही डोक्यावर पाणी घेतलं, पण मग कुठे ती सुद्धा विचारलं नाही. बिगी म्हणलं तुळशील पाणी घालावून आपलं इथलं घर सोडून देवळा पसल्या घरी राहावं. तुळशील पाणी घालाय, तुळशीतच तांबडी बसलेली. मावशी का तांबडी म्हणलं इथं बसली? म्हणली सवज महाराज तिला गाण. बघा बरं अंडा असलं तर येता आणा. विठ्ठल विठ्ठल संसाराची नवे घालून या शून्य घातलं रे. संसारासाठी काहीच नाही केलं. तुकोबऱ्याची आवली, नाणीला आडवं लाकूड लावायची, त्याला तळवट टाकायची ना आतमध्ये उघड्यानं आंघोळ करायची. एकच लुगडं होतं, नाणीवर वाळाय टाकायचं. भिकारणीच्या रूपात माझी रुक्मिणी आई आली तर तुकोबऱ्याने नाणीवलं लुगडं देऊन टाकलं रे. मोठ्याच्या घरची गोडव्या पाटलाच्या घरची पोरगी करून आणली होती. 3,500 एकर ऊस ज्याचा गोराळाला जात होता त्याची पोर होती. एका लुगड्यावर राहिली, हातावर भाकरी खाल्ली. 2-3 दिवस मेवना आला तर उंबराच्या हिरव्या दोड्या खाल्ल्या, पण तुकोबऱ्याच्या घरची चूल नाही पेटली हो. जात्याच्या मुखी खाली ते ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठल काही नाही मुने. तेव्हा तुझ्या कृपेनं माझं चांगलं चाललंय रे, काही ऊन नाही रे. तेच केलं रे संतांनी, तेच केलं माय बापानं. रख रख त्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल चुकलं नाही. सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या, पाऊल थकलं नाही. त्यातून हे कमवलं रे. अशी जुनी जाणती माणसं 8-8 दिवस व्यासपीठ चालक सप्त्याला जायची, नुसता नारळ घेऊन येत होती. त्यांनी टिकवलं म्हणून आम्ही आज चरवतोय विठ्ठल विठ्ठल. म्हणून या संसारामध्ये किती बरोबरी करण्याचा प्रयत्न करा, किती साठवण्याचा प्रयत्न करा. अहो नाही तिथलं पुरत नाही, संसारातलं कधी पुरत नाही. आणि देवाच्या दारातलं कधी सरत नाही. देवाच्या दारातलं ही माझ्या संतांचं दान आहे. कृपा दान केले संते कल्पांते ही सरेना नाही सरत हो. हे संतांनी दिलेलं दान आहे. तुमच्या आमच्या घरचं संपन, पण संतांच्या दारातलं संपणार नाही. तुका म्हणे पोते देवे भरिले नो हे रीते. आमचं कधी रीत होत नाही, आमचं कधी वायाला बी जात नाही. का? ते संतांच्या दारातले. संतांच्या दारातलं कधी संपत नाही. कोरोनाच्या काळात माणसं संपली, संतांचा उपकार नाही संपलं.
माणसं संपली, लय मोठमोठी गेली, तिजोरीवर हात ठेवून गेली, व्हेंटिलेटर मिळालं नाही. नाही मिळालं. अहो काय काय गावातली माणसं कधी दान धर्म करीत नव्हते, गुणी गुणी पैसे घेऊन गेले डॉक्टरकडं, नाही रेमडेसिवीरची इंजेक्शन मिळाली, नाही मिळाली. अरे कोशिल्ड आणि कोविशिल्ड काय ते इंजेक्शन घेतलेत. अरे अख्ख्या महाराष्ट्रात रोग आहे आता पुढच्या काळात. 20-20 वर्षांना आयुष्य तुमचं आमचं कमी झालं आता आजार वाढायला झाली सुरुवात, त्याचे साईड इफेक्ट निघायला सुरुवात झाली. काय नाही, ह्या जगाची बरबादी आहे. तेवढं दादांना आनंदानं आयुष्य जगायचंय. कोरोनाच्या काळात आमची बी कीर्तनं बंद झाली, लय 51-62 हजाराच्या आत येत नाही गडीना, ती सुद्धा सगळ्याची वाट बघायचो, कधी तारीख येईन कधी तारीख येईन. मला तर 8 महिने फोन आला नाही. लोकांना वाटलं महाराज गाडी सहित वडीत नेला काय बँकेनं काय माहिती, फोनच नाही. घरची बी वैतागून गेली, कुत्र्यावर मांजराव कशावर घालून बोलायची. कुत्र्या शिफ्टीव पाय दिला बायकोनी, म्हणली हाड मोटर कट जायचं म्हणत होता, इथंच झोपलाय विठ्ठल. काय नाही, त्या लाटत ना सगळ्या लाटांचा राडा होऊन बसला. चौथ्या लाटत बऱ्याचशांच्या घरची लोक म्हणले आता आम्ही शेतकऱ्याची लेकरं, काळे यायची लेकरं, आम्ही आपली शेती दणकून केली, पण ज्यांना शेती नव्हती त्याला हॉटेलवर राहावं लागलं, त्यांना पाणटपरीवर राहावं लागलं, परीवर राहावं लागलं, लिकेज काढावं लागलं, पाईपलाईनी लोकांच्या खांदावं लागल्या, सालान राहावं लागलं. काय काहींच्या घरी जमिनीचा आधार नव्हता. बायको म्हणली अहो काहीतरी आपण हॉटेल टाकू इंदापूरच्या चौकात, शिका आजपासून भात करायला. आणि ती जडीवला भात करायला, आणि ती गेली बचत गटाच्या मिटिंगला. मी जर खिडकीतनं बघितलं त्याला, म्हणलं रामभाऊ काय करतो किचन पशी? काय ना म्हणलं महाराज भात शिजायला टाकलाय. आणि म्हणलं वहिनी, म्हणलं वहिनी गेली बचत गटाच्या मिटिंगला. म्हणलं किती वाजता भात टाकलाय? 9:30 आणि 1:30 वाजले होत्या. गाडी साईडला लावली आणि पळपळ गेलो. म्हणलं कितवी शिट्टी? म्हणलं 48वी. अरे येड्या, म्हणलं 3 वाजलेच की बंद करायला लागतं, 3दाच वाजावं लागते. नाही नाही म्हणलं महाराज, बायको म्हणली 3 वाजल्यावर बंद करा. अरे येड्या म्हणलं, घर राहीन का तवर? कोळस केलं ना पार त्या भाताचा. 48वी शिट्टी चालू आहे आता. काय 400ला गॅस राहिला का? लांब गेलाय, बंद केलाय गॅस. पाहिलं तर भाताचं कोळस झालतं. म्हणलं महाराज तुमचंच खरे राव, 3ऱ्या शिट्टीला बंद करायला पाहिजे होता. तुम्हाला कसं काय कळलं? म्हणलं मी रोज 3ऱ्या शिट्टीला बंद करतो. विठ्ठल संसारात प्रत्येक जण दुःखी जो देखे सो. इथं दुःख आहे हो, किती तुम्ही साठवा, किती बरोबरी करण्याचा प्रयत्न करा, इथं कोणाचं भरत नाही हो, कोणाचं नाही. इथं प्रत्येक जण दुःखी. अरे ज्याच्यापाशी दुःख सांगायला जाऊ तो जास्त दुःखी. त्वचा तज्ञाकडे गेलो आता, हे उजनीत ज्यानं आंघोळ्या केल्यात ना प्रत्येकाचे अंग खाजवतात का? उजनीला नाही राहिला कारभारी. अरे काळजाचा गडन हातीचं मस्तक बाप दादानं ज्या उजनीत बुडावलं, एक 100 एकराला मुकला रे. 100 एकर ज्याच्या बापाचं रान उजनीत गेलं, त्याच्या रानाला पाणी नाही, पाणी कर्नाटकला. अरे ज्याचा माल आहे त्याचा हालत रे, त्याचा हालत. ज्यानं त्याच्यात आंघोळ्या केल्या. अरे लोणावळ्यापासून हजारो कंपनीचा मैला सगळा उजनी धरणात आहे. प्रत्येकाला त्वचेचा आजार आहे. असंच माझं एक दिवस लय अंग खाजवत होतं, अशा फुटकुळ्यान घामळ्यान. मीच गेलो डॉक्टर करतो, डॉक्टरच पाटण खाजवतोय बेतडाला. असंच झालंय सगळ्याच्या घरी दुखणी. बायकोचं एका जणाचं भांडण झालं आणि ती मोठी यादी घेऊन वकिलाकडे केलं. आंघोळ पोरांना मीच घालतो, स्वयंपाक बी मीच करतो, दळणं बी दळून मीच आणतो, सगळी कामं मीच करतो, काही करा वकील साहेब, पण मला बायकोपासून घटस्फोट पाहिजे. 2 तास बेल वाजवले, दारच नाही उघडलं. 2 तासांनी दार उघडले, कपाळाला राख, नाकाला राग वकिलाच्या. म्हणले वकील साहेब 2 तास दार वाजवलं, दार का नाही उघडलं? म्हणले अहो 2-4 दिवसाची भांडी राहिली होती घासायची, काय उघडता दार? आता वकीलच भांडी घासतोय, सांगायचं कोणाला? विठ्ठल आणि म्हणून इथं सुखी कोणीच नाही. सुखी माझे संत आहेत. सुख बसे ह्याची ठाई बहुपाई संतांच्या. सुख आहे हो,
मग सुखरूपा ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खाजो. मग त्याला सगळं गाराने असं राहून दे त्या संसारातलं सांगितलं. करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसी. एक दिवस या संसारामधून वाहत जाताल तुम्ही, अनेक जण वाहत गेले, पण इथं तरण्याचं माध्यम आहे. तरती तरती हा भरवसा, हा भरवसा आहे आम्हाला. इथं आल्यानंतर प्रत्येक जण तरणार. कशानं तरतो? तो नामसाधनेनं तरतो. नामाची ताकद एवढी, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. किंवा नामामृत गोडी वैष्णवाला गली, किंवा नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहो बले, किंवा नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया निकपंता जाशील. म्हणून संत मायबाप म्हणतात, आम्ही नाव घेतलं, आम्ही यात काय साठवलं नाही, आम्ही यात काय मिळवलं नाही, फक्त एक केलं देवा तुझं, तेरा नाम लिया तुझे याद किया. तुझं नाव घेतलं, तुझं आठवण काढली देवा, तेच आम्ही सदैव घेणार. तेच नामचिंतन मोठ्या प्रेमानं तुम्ही घ्यायचंय. सगळ्यांनी मायबापांना वरती हात करा. त्या जगाच्या मालकाच्या नावानं, माझ्या भैरवनाथाच्या नावानं, माझ्या नाथसाहेबाच्या नावानं, माझ्या पांडुरंगाच्या नावानं, माझ्या हनुमंतरायाच्या नावानं, माझ्या नरसिंहाच्या नावानं, माझ्या गुरुदेव दत्ता